तुम्हाला कमी लेखणाऱ्याला द्या असे उत्तर की पुढील 10 वर्ष तो गप्प बसला पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट आपल्याला वेळेनुसार समजायला लागते की सगळीच लोक आपल्यासाठी चांगला विचार करणारी नसतात. काही लोक आपल्याला वर जाताना, प्रगती करताना पाहूच शकत नाहीत. म्हणून ते मुद्दाम आपल्याला संधी मिळेल तिकडे शब्दांनी टोचतात, आपल्याला कमी किंमत देतात, आपली इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्या क्षणी आपल्याला खूप वाईट वाटतं. मनात राग, दुःख आणि अस्वस्थता सगळं गर्दी करतं. आपल्याला लगेच त्यांना काहीतरी उत्तर द्यावंसं वाटतं. पण जर आपण त्यांच्याच लेवलला गेलो तर आपण कुठेतरी अडकून पडतो. पण त्यांना स्मार्टपणे उत्तर दिलं किंवा काही वेळा पूर्ण दुर्लक्ष केलं तर समोरच्याला कळतं की तो चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतोय. अशा लोकांना उत्तर देताना शब्दांपेक्षा आपली समज, आपला ॲटिट्यूड आणि आपली मनःशांती जास्त कामाला येते. हे एकदा का तुम्ही शिकलात की अर्धी लढाई तुम्ही जिंकलातच म्हणून समजा. म्हणून लक्षात ठेवा या 10 गोष्टी. 1. काड्या करणाऱ्याच्या नाड्या पकडायला शिका. आयुष्यात काही लोक अशी असतात की त्यांचं कामच काड्या करणं असतं. ते एका व्यक्तीचं दुसऱ्याशी भांडण लावतात, छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात आणि स्वतः मात्र बाजूला बसून तमाशा बघतात. सुरुवातीला आपल्याला हे कळत नाही, कारण ते समोरून गोड बोलतात आणि मागे पाठीत खंजीर खूप असतात. पण हळूहळू त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक दिसायला लागतो आणि तेव्हा समजतं की हा माणूस सरळ नाही. म्हणून यांच्या नाड्या पकडायला शिका. याचा अर्थ असा की त्या माणसाची सवय, त्याची स्टाईल, तो कसं बोलतो, कुठे वाकडं वागतो हे ओळखायला शिका. तो कुठे खोटं बोलतो, कुठे लोकांमध्ये गैरसमज निर्माण करतो हे लक्षात घ्या. कारण एकदा तुम्हाला त्याचा हा पॅटर्न समजला की तो तुम्हाला सहज फसवू शकत नाही. मग तो काही बोलला तरी तुम्ही लगेच त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही थेट त्या व्यक्तीशी बोलता किंवा शांत राहून निरीक्षण करता आणि त्यामुळे त्याचे डाव फसतात. नाड्या पकडणं म्हणजे त्याला भांडून हरवणं नाही, तर त्याला समजून घेऊन त्याच्या खेळात न अडकणं आहे. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर फक्त चांगल्या लोकांना जवळ ठेवणं पुरेसं नाही, तर काड्या करणाऱ्यांना ओळखून त्यांच्यापासून स्वतःला वाचवणंही तितकंच गरजेचं आहे. 2. तुमची शांतता हीच तुमची ताकद आहे. काड्या करणाऱ्यांसाठी तीच सर्वात मोठी सजा आहे. आपल्याला मुद्दाम टोमणे मारणारे, चिडवणारे किंवा खाली दाखवण्याचा प्रयत्न करणारे यांचा एक उद्देश असतो की आपण रागावू, प्रतिक्रिया देऊ, भांडण करू. त्यांना त्यातूनच समाधान मिळतं. पण जेव्हा तुम्ही अशा वेळी शांत राहता, काहीही न बोलता फक्त स्थिर राहता, तेव्हा त्यांचा सगळा प्लॅन फेल होतो. कारण त्यांना तुमच्याकडून अपेक्षित असलेली प्रतिक्रिया मिळतच नाही आणि हळूहळू त्यांना जाणवतं की त्यांच्या शब्दांची तुम्हाला काहीच किंमत नाही. समजा ऑफिसमध्ये किंवा नात्यात कोणी तुम्हाला सगळ्यांसमोर म्हणालं की तुला काही येत नाही किंवा तू काही कामाचा नाहीस. आता जर तुम्ही लगेच रागावून भांडायला लागलात तर त्याला तेच हवं होतं. पण जर तुम्ही शांत राहिलात, हलकंसं स्मित केलं आणि काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर तोच गोंधळतो. त्याला वाटतं हा माणूस डिस्टर्बच होत नाही आणि 2-3 वेळा असं झालं की तो स्वतःच तुम्हाला चिडवणं बंद करतो, कारण त्याला त्यातून काहीच मिळत नाही. हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा ठरते. कारण ज्याला तुम्ही महत्त्व देत नाही तो माणूस आपोआप कमजोर होतो. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही, तर स्वतःवरचा कंट्रोल असतो. आतून कितीही वाईट वाटत असलं तरी बाहेर शांत राहणं ही खूप मोठी ताकद असते आणि ही ताकद सगळ्यांकडे नसते. तुमची शांतता हीच तुमची खरी ताकद आहे आणि काड्या करणाऱ्यांसाठी तीच सर्वात मोठी सजा ठरते. 3. काड्या करणाऱ्याचं कामच असतं बोलणं. तुमचं काम असतं त्याला इग्नोर करून पुढे चालणं. काही लोक आयुष्यात कायम इतरांबद्दल वाईट बोलत राहतात. त्यांना स्वतःचं काही करायचं नसतं, पण ते दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये मात्र पडतात. छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात, इथलं तिथं आणि तिथलं इथं करतात आणि त्यातूनच त्यांना एक वेगळीच मजा मिळते. पण आपण जर त्यांच्या प्रत्येक बोलण्याला महत्त्व दिलं, त्याला उत्तर देत बसलो तर आपणच त्यांच्या खेळात अडकतो. आपला वेळ खराब होतो आणि शेवटी आपलंच नुकसान होतं. म्हणून अशा लोकांना बदलायचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना ओळखून दुर्लक्ष करणं जास्त महत्त्वाचं असतं, कारण ते कधीच बदलत नाहीत. समजा तुमच्या सोसायटीत किंवा ओळखीमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी कायम कोणाबद्दल तरी वाईट बोलत असते. आज ती तुम्हाला येऊन सांगते की हा तुझ्याबद्दल असं बोलला. उद्या दुसऱ्याला जाऊन तुमच्याबद्दल काहीतरी सांगतो. जर तुम्ही लगेच त्यावर प्रतिक्रिया दिलीत, विचारत बसलात, स्पष्टीकरण देत बसलात तर तो प्रकार अजून वाढतो. पण जर तुम्ही शांतपणे ऐकलत आणि तिथेच विषय सोडून दिलात किंवा ठीक आहे, मला माहीत आहे असं म्हणून पुढे गेलात,
तर त्या माणसाला कळतं की इथे असं काही बोलून भडकवून काही फायदा नाही, कारण तुम्ही त्याला फ्यूल देत नाहीत. हळूहळू तो तुमच्याकडे येणं कमी करतो आणि इथेच तुम्ही जिंकता. लक्षात ठेवा, काड्या करणाऱ्याचं काम तो करतच राहणार, पण आपण त्यात अडकायचं की नाही हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. 4. थोडक्यात पण ठाम उत्तर देऊन समोरच्याला त्याची मर्यादा दाखवा. काही वेळा शांत राहणं योग्य असतं, पण काही वेळा बोलणंही खूप गरजेचं असतं. कारण जर आपण कायम गप्प बसलो तर लोक आपल्याला गृहीत धरायला लागतात आणि मग ते वारंवार आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा वेळी मोठं भाषण देण्याची गरज नसते, पण एक छोटंसं ठाम वाक्य खूप मोठा परिणाम घडवू शकतं. जसं की मला अशा पद्धतीने बोलणं आवडत नाही, किंवा तुम्ही जे बोलताय ते मला पटत नाही. असं ठामपणे बोललात की समोरच्याला लगेच कळतं की इथे लिमिट क्रॉस झाली आहे. हे सांगताना आवाज वाढवायचा नाही, तर शांतपणे डोळ्यात डोळे घालून बोलायचं. कारण अशा पद्धतीने बोललं की तुमचा आत्मविश्वास दिसतो आणि समोरच्याला जाणवतं की हा माणूस गप्प बसणारा नाही. हळूहळू तो तुमच्याशी जपून बोलायला लागतो. स्वतःचा सन्मान राखण्यासाठी योग्य वेळी योग्य शब्द वापरणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही स्वतःची मर्यादा स्पष्ट करता, तेव्हा लोकही ती ओलांडण्याची हिंमत करत नाहीत. 5. त्यांच्या शब्दांना काहीच किंमत नाही असं वागा आणि विषय तिथेच संपवा. अनेक वेळा काही लोक सतत निगेटिव्ह बोलतात, तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर त्यांच्या बोलण्याला महत्त्व दिलं तर ते अजूनच वाढतं. पण जर तुम्ही त्यांचं बोलणं ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केलं, विषय बदलला किंवा फक्त ठीक आहे असं म्हणून पुढे निघून गेलात, तर त्यांना कळतं की त्यांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. तेव्हा समोरच्याला वाटतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही. तेव्हा तो स्वतःच थांबतो. हा अनुभव आपल्याला शिकवतो की प्रत्येक गोष्टीला रिॲक्शन देणं गरजेचं नसतं. काही गोष्टी इग्नोर केल्या की त्या आपोआप संपतात. 6. त्यांच्या बोलण्याला विनोदाने घेऊन त्यांचाच गेम उलटा करा. जी लोक तुम्हाला खाली दाखवतात त्यांचा मुख्य हेतू तुम्हाला दुखावणं हा असतो, आणि जर तुम्ही त्यांच्या बोलण्याला मनावर घेतलं तर ते जिंकतात. पण जर तुम्ही तेच बोलणं हसत खेळत घेतलं तर त्यांचा सगळा प्लॅन फेल होतो. उदाहरणार्थ, कोणी तुम्हाला कधी टोमणा मारला तर तुम्ही हसून उलट "हो, मी खरंच असाच आहे" असं म्हणालात, तर त्याला कळत नाही की आता पुढे काय बोलायचं. कारण त्याने जे शस्त्र वापरलं तेच तुम्ही त्याच्या विरुद्ध वापरलं. यामुळे हळूहळू तो वैतागतो, कारण त्याला अपेक्षित रिॲक्शन मिळत नाही. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट सिरियसली घ्यायची नसते. काही गोष्टी हलक्या फुलक्या पद्धतीने घेतल्या की समोरच्याची हवा निघून जाते. 7. समोरच्याला एक्सपोज करा, पण शांतपणे आणि स्मार्ट पद्धतीने. कधीकधी काही लोक इतकं ओव्हर बोलतात की त्यांना त्यांच्या बोलण्याची जाणीव करून देणं गरजेचं असतं. पण ते करताना भांडण न करता स्मार्टपणे करायचं असतं. जसं की तो काहीतरी टोमणा मारतोय तर तुम्ही शांतपणे म्हणू शकता, "तुम्ही मला कमी दाखवायचा प्रयत्न करताय का?" असं विचारलं की तो गोंधळतो, कारण त्याचा हेतू तुम्ही ओळखलाय हे त्याला कळतं. त्यामुळे तो थोडं मागे हटतो. कधीकधी समोरच्याला त्याचीच भाषा दाखवणं गरजेचं असतं, पण ते करताना आपली लेवल खाली येता कामा नये. 8. स्वतःवर विश्वास ठेवला की बाहेरचं काहीही तुम्हाला हलवू शकत नाही. जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा कोणी काहीही बोललं तरी त्याचा फारसा परिणाम आपल्यावर होत नाही, कारण आपल्याला माहिती असतं की आपण कोण आहोत आणि आपली किंमत काय आहे. पण जेव्हा आत्मविश्वास कमी असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीही मनाला लागतात. म्हणून स्वतःवर काम करणं, स्वतःला समजून घेणं आणि स्वतःची किंमत ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागलात की लोकांचं वाईट बोलणं आपोआप कमी महत्त्वाचं वाटायला लागतं. बाहेरचं जग बदलण्यापेक्षा स्वतःला मजबूत करणं जास्त गरजेचं असतं. 9. प्रत्येक गोष्टीला मनावर न घेता पुढे जायला शिका. जीवनात कित्येक वेळा लोक काही ना काही बोलतातच, तो त्यांचा स्वभाव असतो, त्यांचे संस्कार तसे असतात. आपण जर त्यांची प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसलो तर मनाने, शरीराने अगदी थकून जातो. काही गोष्टी सोडून देणं खूप गरजेचं असतं. जे झालं ते झालं असं म्हणत पुढे जाणं शिकावं लागतं. भूतकाळात अडकून राहिलात तर वर्तमान खराब होतं, आणि ज्या लोकांनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्यांचा विजय होतो. म्हणून आयुष्य हलकं फुलकं ठेवायचं असेल तर अनावश्यक गोष्टी सोडून द्यायला शिकावं लागतं. 10. तुमची शांतता आणि तुमचं कामच अशा लोकांसाठी खरं उत्तर असतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही कितीही चांगलं वाईट केलं तरी लोक काही ना काही बोलणारच. पण जर तुम्ही तुमचं काम करत राहिलात, स्वतःवर लक्ष दिलं आणि शांत राहिलात तर तेच सगळ्यात मोठं उत्तर ठरतं.
वेळ गेल्यावर लोक तुमच्या बोलण्याकडे नाही तर तुमच्या कामाकडे बघतात आणि ज्यांनी तुम्हाला कमी दाखवलं होतं तेच एक दिवस शांत बसतात. शब्दांपेक्षा कृती जास्त जोरात बोलते आणि शेवटी तुमचं यशच सगळ्यांना उत्तर देतं. मित्रांनो, आयुष्यात लोक काय बोलतात हे आपण थांबवू शकत नाही, पण त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं हे मात्र आपल्या हातात असतं. प्रत्येक वेळी भांडण करून किंवा रागावून उत्तर देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं, काही वेळा स्मार्टपणे उत्तर देणं आणि काही वेळा पूर्ण दुर्लक्ष करणं हेच योग्य असतं. काड्या करणारी लोकं कायम असतात, पण आपण त्यांना किती महत्त्व देतो हे आपल्यावर असतं. जर आपण प्रत्येक गोष्ट मनावर घेत बसलो तर आपल्यालाच त्याचा त्रास होतो. पण जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला, स्वतःची किंमत ओळखली आणि अनावश्यक लोकांकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्य खूप सोपं आणि शांत होतं. म्हणून स्वतःला मजबूत बनवा, शांत राहायला शिका आणि योग्य वेळी योग्य उत्तर द्या. मग बघा, सगळं आपोआप नीट होतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.